13 फेब्रुवारीला भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील ढोरवाडा येथील परीक्षा केंद्रात ग्रामपंचायतमधील चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदवीकरता परीक्षा घेण्यात आली होती। त्यात केवळ एका विद्यार्थ्याला 100 पैकी 98 गुण मिळाले, तर त्या तुलनेत इतरांना मात्र 56 तर काहींना त्यापेक्षाही कमी गुण देण्यात आले। यावर काही विद्यार्थ्यांनी आक्षेप घेऊन तुमसरच्या खंडविकास अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे। भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील चारगाव येथील पाणीपुरवठा विभागात चतुर्थ श्रेणी पदाकरिता आणि ढोरवाडा येथील चपराशी पदाकरिता 13 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली। त्यात चारगाव येथील 9 तर ढोरवाडा येथील 11 परीक्षार्थी असे एकूण 20 उमेदवारांनी परीक्षा दिली। चारगाव येथील पाणीपुरवठा विभागाकरिता घेण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणी पदाच्या परीक्षेत एका उमेदवाराला 100 पैकी 98 गुण मिळाले, तर इतर विद्यार्थ्यांना 56, 54, 22, 27 असे गुण मिळाले। केवळ एकाच उमेदवाराला 100 पैकी 98 गुण मिळाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। परीक्षेच्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांनी निकाल घोषित केला होता, त्यामुळे परीक्षा पारदर्शकपणे पार पडली नसल्याचा आरोप करत परीक्षार्थ्यांनी दोषींवर कारवाईची मागणी केली आहे, तर घेण्यात आलेली परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्याची मागणी केली आहे। पाणीपुरवठा विभाग ग्रामपंचायत नाही का कर्मचाऱ्यांची झाली होती, इथं घोटाळा झालेला आहे भरतीमध्ये। सगळ्या मुलांना नाही का 50च्या कमी मार्क मिळाले, एकाच मुलाला 98 मार्क कसं का मिळालं। आमची मागणी अशी की पदभरती रद्द करण्यात यावं, जे अधिकारी होते तिथं त्यांच्यावर चौकशी किंवा कारवाई करण्यात यावी त्यांच्यावर। ग्रामपंचायत सारगावला पाणीपुरवठा विभाग हा पद खाली होता, त्या दरम्यान ग्रामपंचायतच्या अंतर्गत ही परीक्षा घेण्यात आली। त्या परीक्षेमध्ये एकूण आम्ही 9 विद्यार्थी बसलेले होते। 9 विद्यार्थी बसले असताना ते भरती याची परीक्षा पंचायत समिती लेवलवर घेण्यात आली। त्या लेवलवर घेण्यात आली, त्याच्यामध्ये त्यांनी ग्रामपंचायत चूज केलं। ग्रामपंचायत चूज करताना आमचा आक्षेप असा आहे की ते ग्रामपंचायतमध्ये न घेता ते पंचायत समिती स्तरावर तुमच्या तालुक्यामध्ये घेण्यात यायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये कसं एकंदरीत आम्ही जे 9 विद्यार्थी बसलेलो होतो, त्या 9 विद्यार्थ्यांमध्ये सगळे विद्यार्थी किमान 50 ते 55, 55 ते 60 ह्या दरम्यान सगळे विद्यार्थी आहेत, परंतु एकच विद्यार्थी का बरं 98 मार्कावर गेला हा आमचा संशय याच्यामध्ये आहे। मागणी नेमकी काही आमची मागणी नाही, मागणी एकच आहे की हा परीक्षा जी आहे झालेली आहे ही परीक्षा पुनर्विचार करण्यात यावं आणि जितके नवे कॅन्डिडेट जे बसले होते ते नवे कॅन्डिडेटला एका हॉलमध्ये बसवून कोणत्या मोबाईलचा प्रकार नाही, कोणत्या बाहेरचे कर्मचारी आणून हे एक्झाम पुन्हा घेण्यात यावी। पाणी पुरवठ्याची एक्झाम झाली होती चारगाव ग्रामपंचायतीसाठी, त्यासाठी 9 कॅन्डिडेट उभे झाले होते। त्यासाठी एका विद्यार्थ्याला 98 मार्क आहेत। एक प्रश्न चुकीचा आहे, तसंच ते 100 मार्काचे त्याने सोडवलं नाही। त्या संस्थेने एका घोटाळा झाला आहे असा संशय, याची चौकशी व्हायला पाहिजे ना। मिळालेल्या तक्रारीच्या आधारे खंडविकास अधिकारी यांनी ही परीक्षा रद्द केली असून नव्यानं परीक्षा घेणार असल्याचं सांगितलंय। या प्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे।